त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये बालविवाह मुक्ती चित्ररथचे उद्घाटन। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक आणि विपला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी बालविवाह मुक्ती चित्ररथ उपक्रमाचे उद्घाटन त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात पार पडले। या चित्ररथाचे उद्घाटन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाला रवाना करण्यात आले। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मंजुताई वारुणसे, नगरसेविका सौ कल्पना लहांगे, सौ पल्लवी शिरसाट, तालुका वैद्यकीय अधिकारी मोतीलाल पाटील, शिक्षण विभागाचे प्रशांत वडनेरे, SO छाया पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगला भोये, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आदी मान्यवर उपस्थितीत होते। या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते बालविवाह प्रतिबंधाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून तिचे दुष्परिणाम मुलींच्या आरोग्य, शिक्षण व भविष्यावर गंभीर परिणाम करणारे आहेत। याबाबत उपस्थितांनी नागरिकांना मार्गदर्शन केले। सदर चित्ररथ संपूर्ण नाशिक जिल्हाभर फिरणार असून त्याच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे। या उपक्रमास त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक परिवर्तनासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। लाईव्ह महाराष्ट्र टाइम न्यूज प्रतिनिधी श्री भगवान आचारी नाशिक।